हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू जलजिरा। प्रहार पक्ष विलीन केला तरच विधान परिषदेवर संधी देणार, बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेची मोठी अट। सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती, बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे नजरा। राज ठाकरे अमित ठाकरे करणार 11 मनसैनिकांचा शिवतीर्थवर सत्कार। दहिसरमध्ये संजय निरुपमांच्या कारवर हल्ला केलेल्या आणि जामिनावर सुटलेल्या मनसैनिकांची थोपटणार पाठ। अजितदादांच्या अपघाताला 3 महिने होत आहेत, मात्र तपास पुढे सरकलेला नाही। 28 तारखेला सीआयडी ऑफिसला देणार भेट। रोहित पवारांची दादांच्या अपघाताच्या तपासाबाबत नाराजी। बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना अखेर उपरती छत्रपती शिवरायांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मागितली माफी। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचाही आरोप। हिंदीनंतर आता इंग्रजीच्या पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा गायब। मराठ्यांचा इतिहास पुसण्याचा एनसीईआरटीचा डाव। रोहित पवार, कल्पना राजे भोसलेंसह शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट। राज्यातील योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवर आता प्रशासनाचा फास। चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्यांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू। तब्बल 11 कोटी रुपयांची वसुली अपेक्षित। राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती। 35 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याच्या हालचाली। कर्जमाफीसाठी 25,000 कोटीची करावी लागणार तरतूद। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मिसिंग लिंकच्या प्रकल्पाची पाहणी। 1 मे रोजी मिसिंग लिंक होणार वाहतुकीसाठी खुला। कोणताही टोल वाढ नाही। मुंबई पुणे प्रवास होणार सुसाट। राज्यात उष्णतेचा कहर। अकोल्यात 46 अंशाचा इशारा, तर उष्माघातानं परभणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना। अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी लागू। आणि रिक्षाचा धक्का लागल्याच्या कारणावरून मारहाण। बीडच्या नेकनूर गावात दगडफेकीचं सीसीटीव्ही झालं समोर। महिलांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आठवडी बाजारासह संपूर्ण बाजारपेठ बंद। नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। येवला दौऱ्यावर असताना मंत्री छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। पुण्यातील सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या बॅनरबाबत बोलताना अशा बॅनरबाजीमुळे नुकसान होऊ शकतं असं त्यांनी स्पष्ट केलं। सेठ धीरेंद्र शास्त्री यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्याचा निषेध करत इतिहासाबाबत अज्ञान दाखवू नये असंही ते म्हणाले। तर आमदार संजय गायकवाड यांच्या शिवीगाळ प्रकरणावर शिंदेंनी कान टोचले, ते योग्यच केल्याचं भुजबळ म्हणाले। तसेच टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा आवश्यक असल्याचं मत मांडत नियम पाळण्यासाठी मराठी शिकणं हे गरजेचं असल्याचंही भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। मला असं वाटतं की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे। मला असंही वाटतं की सुनेत्रा त्यांना एक ना एक दिवशी महाराज्याच्या मुख्यमंत्री व्हायला पाहिजे। ज्या पद्धतीने बॅनर पोस्टर लावतात त्यामुळे त्यांचं नुकसान होणार हे लक्षात ठेवा। कारण मग असंच होतं की मग अरे मग बीजेपीचे लोक म्हणजे तुम्ही आमचं पद घ्यायला आलात का इकडे, तर उगीच काय आज काही वेळ आहे का, पद काही खाली आहे का। त्याच्यामुळे आपण जे जास्त काय म्हणतात निष्ठावंत आहोत हे दाखवण्याचा काय प्रयत्न करण्याची काही गरज नाही। त्यांना शुभेच्छा आपण देऊया की त्यांच्या हातून चांगलं काम होईल आणि राज्याचं नाही देशाचं नेतृत्व करण्यापर्यंत पुढे जातील। धीरेंद्र स्वामी वगैरे जे आहे त्यांना आपल्याला मोठे केले, पण आता त्यांना जे काय करते देवाचं बोलावं ना, इतिहासामध्ये डोकवायचं काय कारण आहे।
त्यांना माहिती आहे का शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही, काही नाही का? आणि खरोखर अशा लोकांचा जो आहे ना निषेध करा, मी सुद्धा निषेध करतो. पूर्ण इतिहास माहिती नाही तो पूर्ण आपलं काहीतरी नवीनच इतिहास निर्माण करायचा लोक नाही सहन करणार. अभ्यास करून इतिहासातून त्याचा निषेध करून मांडण्याचा मुद्दा आहे. त्याच्यावर बाकीच्यांनी असं बोलावं आणि दमबाजी करावी, वरवर नुसतं आपलं काहीतरी वाचवं, हे काही बरोबर नाही. आणि त्याचं बरोबर जे आहे एकनाथराव शिंदे यांनी जे आहे किंवा CM साहेबांनी कान टोचले ते बरोबर आहे. आवश्यक तेवढं तरी मराठी जे आहे त्यांनी ते शिकलं पाहिजे. आणि एक आहे की आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात गुजराती बोलतात, तामिळनाडूमध्ये गेले तर तमिळ बोलतात. तसं इथे सुद्धा जे आहे कामापुरतं तरी ह्या लोकांनी जे आहे मराठी बोललंच पाहिजे. आणि त्यासाठी तर CM सांगतात ते अगदी बरोबर आहे. वाद करून काय मुद्दा काय मिटणार नाही. ठीक आहे ना, त्यांना दिवसाचा एखाद तासाचा क्लास वगैरे लावून वगैरे वेगवेगळ्या संस्था निर्माण करून ते करता येईल आपल्याला, ते करूया ना. यानंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती. परदेशी समितीच्या अहवालात 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांचे कमाल 2 लाखांचे कर्ज माफ करण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून बोलताना जयकुमार गोरे यांनी जयंत पाटलांवर जोरदार टीका केली आहे. जयंत पाटलांच्या मालकीच्या जमिनींचा जर हिशोब मांडला तर त्यांना त्यांचे उत्तरही देता येणार नसल्याचं गोरे म्हणाले. तर शक्तीपीठ महामार्गाला होणाऱ्या विरोधामागे राजकीय हितसंबंध असल्याचा आरोप करत गोरेंनी जयंत पाटलांना लक्ष्य केलं. विधान परिषदेच्या जागेवर शिवसेना दावा करणार असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. एकीकडे मुलांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर भावी आमदार म्हणून उल्लेख झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेच्या जागेवर दावा ठोकल्यामुळे महायुतीत वाद पेटण्याची चिन्ह आहे. राज्यातील योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवर आता प्रशासनाचा फास आवळला जातोय. तब्बल 11 कोटी रुपयांची वसुली अपेक्षित असताना अद्याप प्रत्यक्ष वसुली सुरू झालेली नाही. मात्र चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेल्या संबंधितांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईतील रिक्षा चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी बोलणाऱ्या रिक्षा चालकांनाच परवाना मिळावा याला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर मुंबई चालवायला आमचे मराठी रिक्षा चालक सक्षम आहेत. ज्यांना मराठी बोलायचं नाही त्यांनी खुशाल त्यांच्या शहरात निघून जावं असंही ते म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपने घेतलेल्या एका निर्णयामुळे वाद निर्माण झालाय. महानगरपालिकेच्या 80 मराठी शाळा बंद करण्याचा प्रस्ताव भाजपने महासभेत मंजूर केलाय. यामुळे 60,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय. हा मराठी भाषेवर आणि गरिबांच्या शिक्षणावर केलेला आघात असल्याचं म्हणत शिवसेनेनं या निर्णयाला तीव्र विरोध केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रेल्वे स्थानकावर प्रस्तावित लोह खनिज माल धक्का रोजगारासाठी महत्त्वाचा असलेल्या मत भाजप नेत्या शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केलंय. दुसरीकडे या प्रकल्पाला विरोध करत मूल नगर परिषदेनं ठराव मंजूर केला असून स्थानिक नागरिकांनी कृती समिती स्थापन केली आहे.